रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठू माऊलीला स्मरून तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या निरोपणाला सुरुवात करूया आणि दंग होऊया हरिनामाच्या गजरामध्ये. रामकृष्ण हरी. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा हा अभंग आणि अर्थात या अभंगाद्वारे महाराज खूप सुंदर निरूपण करतात की भगवंत नेमका कोणत्या भावनेनुसार मिळेल. ज्याच्या अंतःकरणामध्ये जो भाव प्रकट झाला भगवंत त्या स्वरूपात प्रकट होतो. ज्याला जैसा समजला. मग आता कोणाला हा भगवंत मायबापाच्या रूपाने दिसेल तर कोणाला संतांच्या रूपाने दिसेल, कोणाला एखाद्या गरीबातही दिसेल तर कोणाला मुक्या जनावरात सुद्धा दिसेल. भगवंताच्या चरणामध्ये श्री पंढरीश पांडुरंग परमात्माच्या विठ्ठलाच्या चरणामध्ये असणारा हा भगवंत, अणु रेणूहूनही अत्यंत व्यापक असणारा हा भगवंत. आता कुणाचं अंतःकरण किती मोठं आहे आणि कुणाचा भाव किती मोठा आहे त्यानुसार ज्याला त्याला हा भगवंत सापडेल. मात्र तुकडोजी महाराजांना कसा सापडला हा भगवंत, हा भाव जाणून घेऊयात महाराजांच्या या वाणीतनं. प्राप्त झाला जया भाव, प्राप्त झाला जया भाव, प्राप्त झाला जया भाव, तया सापडला देव, तया सापडला देव. प्राप्त झाला जया भाव, प्राप्त झाला जया भाव. भावे देव घाली उडी, भावे देव घाली उडी, साक्षी पुराणे रोकडी, साक्षी पुराणे रोकडी. प्राप्त झाला जया भाव, प्राप्त झाला जया भाव. योगयागे वशनो हे, योगयागे वशनो हे, सख्या विठ्ठलाचे पाय, सख्या विठ्ठलाचे पाय. प्राप्त झाला जया भाव, प्राप्त झाला जया भाव. तुकड्या म्हणे भावधरा, तुकड्या म्हणे भावधरा. तुकड्या म्हणे भावधरा, तुकड्या
भावधरा आ आ आ तुकड्या म्हणे भावधरा करा देव हा सोयरा करा देव हा सोयरा प्राप्त झाला जया भाव प्राप्त झाला जया भाव दया सापडला देव दया सापडला देव प्राप्त झाला जया भाव प्राप्त झाला जया भाव प्राप्त झाला जया भाव जया भाव जया भाव. रामकृष्ण हरी. प्रस्तुत अभंग पंढरपुरात चाललेल्या नामघोषाचा. अर्थात हा नामघोष निव्वळ नेहमीचा नामघोष नाही, तर हा नामघोष आहे वारीचा. निवृत्ती, ज्ञाना, सोपान, मुक्ताबाई या संतांच्या मांदियाळीमध्ये नाथबाबा, नामदेवराय, चोखोबाराया आदी करून सर्व स्त्री संत मांदियाळी. आणि या सगळ्याच संतांसमवेत पंढरपुरात यावं ते वारकऱ्यानं. नाचावं, गावं, टाळ चिपळ्यांचा निनाद कानावरती पडावा. मृदुंगावरती पडणारी थाप स्वरझंकार निर्माण करून जाते, तर टाळ आमच्या कानावरती पडणाऱ्या अभंगांना एक वेगळाच निनाद देऊन जातोय. काय सुख सोहळा त्या पंढरपुरातला. भगवंताची मूर्त नजरेसमोर आणावी आणि वारकऱ्यानं सगळी संकट दुःख सुद्धा विसरून जावीत. मुक्तीचा आनंद तो काय, तो अनुभवावा तो पंढरपुरातच. नवे नव्हे संतांचं माहेर ज्याला म्हटलं जावं, अशा पंढरपुरात नामघोष चाललाय तरी कसा ते ऐकूयात महाराजांच्या वाणीतनं. अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर. टाळ घोष कानी येती टाळ घोष कानी येती टाळ घोष कानी येती. ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती पांडुरंगी नाहले हो पांडुरंगी नाहले हो पांडुरंगी नाहले हो. चंद्रभागा नीर चंद्रभागा नीर अवघे
गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. इडा पिडा टळूनी जाती, इडा पिडा टळूनी जाती, इडा पिडा टळूनी जाती, इडा पिडा टळूनी जाती, इडा पिडा टळूनी जाती. देहाला याला भे मुक्ती, देहाला याला भे मुक्ती. नामरंगी रंगले हो, नामरंगी रंगले हो, नामरंगी रंगले हो. संतांचे माहेर, संतांचे माहेर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. देव दिसे ठाई ठाई, देव दिसे ठाई ठाई. भक्तलीन भक्ता पायी, भक्तलीन भक्ता पायी. देव दिसे ठाई ठाई. आ ठाई ठाई. भक्तलीन भक्ता पायी, भक्तलीन भक्ता पायी, भक्तलीन भक्ता पायी. सुखालाही आला या हो, सुखालाही आला या हो. आनंदाचा पूर, आनंदाचा पूर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती सुमदभावम याती नास्त्यत्र संशय. अंतकालेच्या वेळेस प्रभूचं नामस्मरण मुखात आलं तर निश्चित प्रकारानं मोक्ष प्राप्त होतो. यम यम वापी स्मरण भावम त्यजते कलेवरम तम तम वेति कौंतेय सदा तद्भाव भाविता. ज्या भावाचा स्मरण करता आत्मा देहातून विलीन होतो त्या स्वरूपाची प्राप्ती ही जीवाला घडत असते असं श्रीमद भगवद्गीतेचं मत आहे. मग जर श्रीमद भगवद्गीता म्हणत असेल की नामस्मरण मुखामध्ये यावं आणि तेही प्रभू रामचंद्राचं म्हणजे रामतत्वाला जर आम्ही जाऊन मिळालो तर आमच्या जीवनाचं खरं सार्थक होईल. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या आर्तवाणीनं जगाला सांगतात की एकदा तुमच्या मुखात नामस्मरण येऊ दे. त्या नामस्मरणाची निरंतरता नित्य नित्य तुमच्या मुखात आल्यानं त्याचं सातत्य अनाहूतपणे तुमच्या मुखामध्ये अंतकालेच्या वेळेसही येऊ शकतं. अंतकालेच्या वेळेसच का पण रामनामाचं स्मरण केल्यानं तुम्ही अविरतपणे सुखानेही जगू शकता. त्या स्पंदनांच्या द्वारे, त्या स्पर्शाच्या द्वारे निश्चितपणानं तुम्हाला आल्हाददायक अशी अनुभूती येण्याची शक्यता आहे
असं मी म्हणणार नाही, पण 100% अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रामनामामध्ये रथ व्हा. ज्याच्या मुखात प्रभूचं नामस्मरण आहे त्याला निश्चितपणानं आनंद प्राप्त होतो, तो भाग्यवान आहे, असं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं मत. आणि त्याच आशयाचा अभंग, त्याच अभंगावरची एक सुंदर रचना ऐकूया. राम नाम राम नाम राम नाम राम नाम ज्याचे मुखी राम नाम ज्याचे मुखी तो नरधन्य तो नरधन्य तिन्ही लोकी राम नाम ज्याचे मुखी राम नाम राम नाम. राम नाम वदता वाचे राम नाम वदता वाचे ब्रह्म सुख तेथे नाचे राम नाम ज्याचे मुखी राम नाम ज्याचे मुखी राम नाम. राम नाम वाजे टाळी राम नाम वाजे टाळी महादोषा होय होळी होय होळी राम नाम ज्याचे मुखी राम नाम राम नाम. राम नाम सदा गरजे राम नाम सदा गरजे राम नाम सदा गरजे कळी काळ भय पाविजे कळी काळ भय पाविजे राम नाम ज्याचे मुखी राम नाम ज्याचे मुखी राम नाम. आवडीने नाम गाय आवडीने नाम गाय हे नाम
त्याचे मुखी राम नाम राम नाम राम नाम. रामकृष्ण हरी. प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आणि अर्थात अवघ्या विश्वामध्ये जे सुख आम्ही सर्वसामान्य माणसानं शोधावं ते आम्हाला कधी गवसलंच नाही. ते गवसलं ते या साधू संतांना, आणि म्हणूनच स्वतःच्या अनुभवानं त्यांनी सांगावं, मांडावं की खरं सुख नेमकं कशात आहे. जावं भगवंताच्या द्वारात आणि देवाच्या चरणावरती माथा टेकवावा, आणि एकदा का माथा टेकवला की जे सुख प्राप्त व्हावं ते या अवघ्या विश्वात अवघ्या ब्रह्मांडात देखील नाही. असं हे सुख जर कुठे असेल तर ते या भगवंताच्या चरणामध्ये. आणि नेमकं हेच वर्णन यावं प्रस्तुत अभंगात. काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख. अनुभव ठाऊक, अनुभव ठाऊक नाही तुझ, अनुभव ठाऊक नाही तुझ. काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख. आम्ही एकाएकी ग्वाही माय पुते, आम्ही एकाएकी ग्वाही माय पुते, आम्ही एकाएकी ग्वाही माय पुते. जाणीते निरुते सुखे दोघे, जाणीते निरुते सुखे दोघे. काय सांगू तुझ्या चरणांचे सुख, काय सांगू तुझ्या चरणांचे सुख. तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा, तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा.
कंटाळा का तुम्ही गोपाळा नेणे ऐसे का तुम्ही गोपाळा नेणे ऐसे काय सांगू तुझ्या चरणांचे सुख काय सांगू तुझ्या चरणांचे सुख अनुभव ठाऊक नाही तुझ काय सांगू तुझ्या चरणांचे सुख काय सांगू तुझ्या चरणांचे सुख काय सांगू तुझ्या चरणांचे सुख चरणांचे सुख चरणांचे सुख. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी किंवा मनाच्या समाधानासाठी सुखासाठी प्रयत्नशील असणाऱ्या साधकाकडे अनेक पर्याय आहेत जे भारतीय विचार परंपरेनं आम्हाला दिलेले आहेत. त्यापैकी ज्ञान भक्ती वैराग्य एवढंच काय तर अगदी योग जप तप आदी प्रकारापासून मनुष्य आपली साधना पूर्ण करून एका इच्छितस्थळावरती प्राप्त होतो. त्याच प्रकारानं भक्ती मार्ग आणि भक्ती मार्गाचे आद्य प्रवर्तक म्हणून ज्यांना ओळखलं जातं किंवा भक्ती ह्या स्वरूपाचं आंदोलन उभं करणाऱ्या एका विशेष स्वरूपाच्या विचारवंताचं नाव जगभर पसरलेलं आहे श्रीपाद मध्वाचार्य. द्वैती स्वरूपानं भक्ती मांडत असताना श्रीपाद मध्वाचार्य म्हणतात की श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम सख्यम आत्मनिवेदनम आणि दास्य ह्या ज्या भक्ती आहेत ह्या भक्ती द्वैतातूनच निर्माण होतात. मी भक्त तू देव ऐसे करी. पण असं जर आपण विचार केला तर भक्ती करत असताना नेमकी करावी कुठल्या रंगात म्हणून शृंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानक विभत्स रौद्र शांतश्च नवधा कीर्तिदा रसा त्यापैकी रौद्र रसामध्ये भक्ती केली तरी चालते. म्हणून रौद्र रसातील भक्ती जर करायची असेल तर ती आक्रमक भक्ती असावी. आणि या आक्रमक भक्तीमध्ये नेमकं करायचं तरी काय ही भक्ती वारकरी संप्रदायाला मान्य आहे का तर वारकरी संप्रदायामध्ये आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला प्राप्त करण्यासाठी जी आक्रमक स्वरूपाची भक्ती केली आपल्या सर्व सवंगडांना जमा केलं सर्व वारकऱ्यांना जमा केलं आणि एकच बोली लावली की वेढा वेढा रे पंढरी. त्या पंढरीचा पांडुरंग धरा आणि निश्चित ठिकाणी घाव घाला. जर आम्हाला खरोखर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकदाच असं धन लुटा की ते धन लुटल्याच्या नंतर पुन्हा लुटण्याची आवश्यकता भासणार नाही. वेढा वेढा रे पंढरी ही जगद्गुरु तुकोबारायांची रचना आपण आता ऐकूया. मोर्चे लावा भीमा तिरी मोर्चे लावा लावा भीमा भीमा तिरी वेढा रे पंढरी 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 पंढरी वेढा रे पंढरी
संत जना चला चला संत जना चला 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 संत जना करू देवासी भांडणा करू देवासी भांडणा मोर्चेला भीमा तिरी मोर्चेला भीमा तिरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी लुटा लुटा पंढरपूर लुटा लुटा पंढरपूर आ लुटा लुटा पंढरपूर आ लुटा लुटा पंढरपूर लुटा लुटा पंढरपूर धरा रखुमा इचावरा धरा रखुमा इचावरा मोर्चेला भीमा तिरी मोर्चेला भीमा तिरी वेढा रे पंढरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी तुका म्हणे चला चला तुका म्हणे चला चला तुका म्हणे तुका म्हणे चला 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 तुका म्हणे चला चला गाव निशाणी घातला गाव निशाणी घातला मोर्चेला भीमा तिरी मोर्चेला भीमा तिरी वेढा रे पंढरी वेढा रे वेढा रे वेढा रे वेढा रे वेढा रे वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी मोर्चेला भीमा तिरी मोर्चेला भीमा तिरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी पंढरी वेढा रे पंढरी वेढा रे पंढरी वेढा रे पंढरी माऊली भगवंत आणि भक्त यांच्यातील नातं आणि त्यात असलेला गोडवा मनाला भावून जातो. सरळ सोप्या भाषेत भगवंत भक्ती अशा नानाविध प्रकारच्या गोष्टी आपण आज समजावून घेतल्या. तुकाराम महाराजांचे अभंग, संतांचे उपदेश
याचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे सुद्धा आपल्याला कळलं. तर मंडळी, असंच भक्तिरसात न्हावून आपण आपल्याला पडलेल्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधूया. आज आपण इथेच थांबू. उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. स्पेशल पार्टनर पितांबरी देवभक्ती अगरबत्ती. उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.